तर पहा च्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज मी आली आहे माझ्या एका मैत्रिणीकडे। माझी मैत्रीण जी रेसिपी करणार आहे ती पौष्टिक आहे आणि त्याला एक 3 पिढ्यांचा इतिहास आहे। पूर्वीच्या काही लोक छान पौष्टिक जेवण करायचे, पौष्टिक पदार्थ करायचे, त्याच्यातून खूप हेल्दी न्यूट्रिएंट्स त्यांना मिळायचे। त्यांना आजच्यासारखं डाएट फॉलो करण्याची फार गरजच नसायची आणि त्यामुळे त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहायचं। तर अशीच एक रेसिपी आहे माझ्या या मैत्रिणीकडे। जास्त जाणत नाही, आपण तिला भेटूया आणि तिची ही रेसिपी जाणून घेऊया। सो तुम्हाला कळलंच असेल आज आपण कुठे आलो आहे। आज आपण आलो आहे अनघा बापटताईकडे। अनघाताई आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आणि अनघाताईच्या हातचे अनेक पदार्थ मी खाल्ले। लाडू सुद्धा ती खूप छान करते। त्यामुळे अशा व्यक्तीकडनं आपल्याला जर चांगली हेल्दी रेसिपी मिळणार असेल तर का नाही। थँक्यू अनघाताई, तू आज माझ्या एपिसोडमध्ये सहभागी झालीस आणि खाऊन तर बघामध्ये तू तुझी रेसिपी दाखवतेस त्याबद्दल थँक्यू भक्ती। माझ्या आजीकडनं आईकडे आलेली आणि आईकडनं माझ्याकडे आलेली ही कच्च्या केळ्याचं किस ही रेसिपी मी तुला दाखवणार आहे। ओके। हा, कारण काय आहे, आपल्याला फक्त रताळ्याचा किस माहिती असतो, आपल्याला फक्त बटाट्याचा किस माहिती असतो, पण कच्ची केळी आणि बटाटा याचं जे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे, म्हणजे आपल्या पूर्ण शरीराला त्याच्यात सगळ्याच गोष्टी इतक्या पुरेपूर भरलेल्या आहेत त्याची लोकांना कल्पना नसते। कारण कच्चं केळं हे थोडं अप्रचलित आहे। हा, म्हणजे पटकन आपण कच्च्या केळ्याकडे वळत नाही। अजूनही मी कुणाला म्हटलं कच्च्या केळ्याचा किस तर लोक अरे काय असं म्हणतात। तर मी आता तुला डायरेक्ट दाखवते। याच्यासाठी साहित्य आपल्याला साधारण 4 ते 5 केळी घ्यायची, कारण एक केळं कधीतरी काळपट निघू शकतं, सुखट निघू शकतं, म्हणून एक केळं नेहमी जास्ती घ्यायचं। म्हणजे चौघांच्या फॅमिलीसाठी 4 केळी, 3 बटाटे, 1 पाऊण वाटी दाण्याचं कूट खमंगपणा यायला, एक साधारण अर्धी वाटी नारळाचा चव, 2 मिरच्या माफक तिखट असलेल्या, म्हणजे ज्याला तिखट आवडतं त्यांनी अजून एखादी तिखटी मिरची ऍड केली तरी चालते, आणि 1 अर्धी वाटी कोथिंबीर। हे आपलं साहित्य आहे। कारण कच्च्या केळ्याच्या या 4 केळी आणि 3 बटाटे त्याच्यामधलं मॅक्झिमम आपल्याला आयर्न, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट आहे। म्हणजे आपण आयर्न डेफिशियन्सीचं आता इतकं चालू असतं, पण आपण कच्च्या केळ्याचा किस आणि बटाटे हे जर 8-10 दिवसांनी केले तर आपल्याला कधीही आयर्न डेफिशियन्सी जाणवत नाही किंवा त्याचं फेस करायला लागत नाही। म्हणजे टचवूड आम्हाला 50 वर्षात कधीही आयर्न डेफिशियन्सी झालेली नाही। आपल्याला याच्यात महत्वाचं म्हणजे ही जी केळी आहे, तर ही केळी पूर्ण देठासकट काढून 2 साइडनी ती कट करून घ्यायची। आणि त्या प्रत्येक केळ्याची आपल्याला साल काढायची। आता हे जे केळं आहे हे किसायचं आहे आपल्याला। अच्छा, साधारण अशा पद्धतीने हे केळं असं स्वच्छ सोललेलं आहे। आता मगाशी मी जे म्हंटल की एक्स्ट्रा 1 केळं का घ्यायचं, तर कधी कधी किसताना असा एवढा भाग काळपट असतो केळं किंवा खूप सुकलेला असतो, त्याला पाणी मिळालेलं नसतं। तर हे केळं आहे। बटाटा तर आपण नेहमी किसतोच, त्यामुळे बटाटा पण इकडे आपण साल काढून किसणार आहोत। ही जी किसणी आहे तर ही मोठी किसणी शक्यतो घ्यायची। हा, म्हणजे ही पण किसणी म्हणजे पिढ्यानपिढ्या आलेली आहे। हो का? हा, म्हणजे माझ्या मुलांना जेव्हा शाळेच्या डब्यात करून द्यायचं जेव्हा मी ठरवलं तेव्हा चक्क आईकडनं उचलून आणले। कारण आईकडची गोष्ट आपली तेवढी हक्काची असते, आपलीच असते। एखादी युजफुल गोष्ट आपण ढापू शकतो आणि आजी आजोबा नातवंडांसाठी करतोय म्हटल्यावर ते हसून जा म्हणतात। तर मी दाखवते हे कच्चं केळं किसताना। हा आता आपला मी एक दाखवते, असा आतून पांढरा शुभ्र असतो हा किस। ओके। आणि हा असा मोठा, शक्यतो मोठ्या किशणीवरचा आपण करतोय। तर हा आपला सगळा शुभ्र किस केळी आणि बटाटा हा झालेला आहे। त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे किसल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात हा परतायला घ्यायचा फोडणी करून, नाहीतर ती केळी राबतात आणि पूर्ण किस काळपट होतं। आता याच्यात 3 मेथड आहेत। तुम्ही डायरेक्ट कढईत फोडणीला टाकणार असाल तर कच्चं केळं शिजायला बराच वेळ जातो
आणि त्याच्यात पाण्याचा अंश चालत नाही, म्हणजे पाणी घातलं आणि शिजवलं हे करता येत नाही. त्यामुळे ते परतत एक 50 मिनिटं त्याला लागतात. तर एवढा वेळ तर आपल्या कुणाकडे नसतो. म्हणून त्याच्यात एक सोपी मेथड आहे. आपण कुकरला तो एक 12-13 मिनिटं वाफवून घ्यायचा इडलीसारखा आणि त्याच्यानंतर तो फोडणी करायचा. तर हा बघा तुम्ही कुकरचं जे आपलं अलवणं भांडं आणि शक्यतो मोठं पसरट घ्यायचं आणि त्याला तो गोळा होऊ नये म्हणून हे तेलाचे 1-2 थेंब त्याच्यावर पसरून घ्यायचे आणि तो जरा मिक्स करून घ्यायचा. हे असं थोडंसं तेल सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे हा गोळा होत नाही कुकरमधनं बाहेर काढतो तेव्हा. ही एक छोटीशी टिप आहे. तर हा आपण आता कुकरमध्ये ठेवूया. कुकरमध्ये आपण ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. कुकरची जाळी ठेवलेली आहे आणि खालचं पाणी वर जाऊ नये म्हणून अजून एक आपण जाळीसारखं ठेवलेलं आहे आणि हे आता आपण इथे एक 10 ते 12 मिनिटं ठेवणार आहोत. गॅस मोठा ठेवायचा आहे त्यामुळे 10 ते 12 मिनिटं पुरेशी होतात. याला वाफ आलेली आहे. ओके. म्हणजे ही ना भक्ती सोपी मेथड आहे. म्हणजे आपल्याला सारखं परतत राहायला नको आणि तेल घातल्यामुळे त्याचा कुठेही गच्च गोळा होत नाही. तर हे आपण आता असा थोडासा फक्त मोकळा करून घ्यायचा. तेल घातल्यामुळे त्याचा कुठेही असा गोळा होत नाही आणि तू बघूच शकतेस की हे कच्चं केळं दाबल्यावर शिजलेलं आहे. हे बघू शकतेस तू पण हात लावून. हो ग, अगदी मऊ असं झालं. हा, आणि बटाट्यामुळे ते अगदी मिळून येतं. आता आपल्याला त्याच्यात थोडासा खमंगपणा आणायचा आहे तर ते आपण आता फोडणी करूया. तर शक्यतो ही पसरट कढई घ्यायची म्हणजे तो हलवायला सोपा पडतो. तर आपण याच्यात आपण पूर्ण तुपाची फोडणी करू शकतो. ओके. तेलाची फोडणी करून वरून साजूक तूप सोडू शकतो. ओके. सगळ्या प्रकारे करता येतं किंवा नुसत्या तेलाची पण फोडणीवर तो सुंदरच होतो. टेस्ट मध्ये काहीही फरक होत नाही. फक्त साजूक तूप जी सरळ सरळ मुलं खात नाही तर त्यातलं ते पोटात तर 2 चमचे जायला हवंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि कच्च्या केळ्याचा केस जेव्हा तुम्ही गार खाता डब्यात किंवा काही प्रवासात घेऊन जाता तर त्या तुपामुळे ना तो मऊसर राहतो. तूप आणि एक ओल्या नारळाची चिमटी जी आपण शेवटी घालणार आहोत. तर आता मी फोडणी करते. तर आता फोडणी मी तेलाची करते. तेल माझं शेंगदाणा तेल आहे. एक साधारण जसं प्रत्येकी 1 चमचा अशा हिशोबाने आता 4 जणांच्या हिशोबाने हे 4 चमचे तेल मी घातलेले. ओके. आणि तेल थोडंसं तापलं की आपण हे जिरं घालणार आहोत. 1 पाऊण चमचा जिरं घालायचं. थोडं काळपट होऊ दे कारण याच्यात मोहरी, हिंग, हळद या कशाचीही आवश्यकता नसते. आता या मिरच्या फोडणीला टाकल्यात आपण आणि आता आपण हा जो पीस आता वाफवून घेतला हा त्याला 1-2 वाफा आणायच्या. ओके. आपल्या 2 वाफा आता झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. थोडंसं परतवायचं बारीक गॅसवर आणि आता त्याच्यात दाण्याचं कूट घालायचं साधारण. दाण्याचं कूट एकदम बारीक ओबड-धोबड कसंही चालेल. साधारण ते पण पर हेड 1 चमचा अशा हिशोबाने घ्यायचं. ओके. मीठ घ्यायचं. मीठ अंदाजपंचे कमी जास्त किती हवाय कारण ह्याच्यात थोडंसं मीठ कमीच असतं. अच्छा. चवीला छान लागतं. म्हणजे मीठ थोडं नेहमीपेक्षा कमी घालायचं का? म्हणजे त्याची ओरिजिनल
जी तुरट किंवा न्यूट्रल चव आहे अच्छा केळ्याची बेसिकली ती लागते. इव्हन याच्यात तुम्ही लिंबू पण घालू शकता, पण ते ऑप्शनल आहे लिंबू वगैरे. ओके. कारण आपल्याला सवय असते लिंबू घातली की मग साखरेची चिमटी पेरायची, पण इथे यातलं काही आपण करणार नाही. लिंबू फक्त पिळून घ्यायचं आणि आवडत असेल तर घ्या. आता आपण तूप पण थोडस सोडणार. ओके. हा, कारण आपलं आता हे होत आलेलं आहे. ओके. एक 3 चमचे छोटेसे तुम्ही बघता. हो हो. आता हे डब्यात देताना आपल्याला प्रवासाला नेताना याचा खूप उपयोग होतो. कारण या तुपामुळे त्याचा स्वाद वाढतो, पौष्टिकपणा वाढतो आणि आवश्यक तेवढं तूप आपल्या प्रत्येकाच्या पोटात जातं. आम्ही आपलं झालेलं आहे तर एक जस्ट फक्त झाकण ठेवते. तुम्हाला दिसेल असा खमंग असा आपला कच्च्या केळ्याचा किस तयार आहे. सुगंध काय सुंदर आलाय. हा, म्हणजे बघून आता खावासा वाटतोय ना. हो. कच्च्या केळ्याचा खीस हा आमचा फेवरेट, म्हणजे माझी मेमरी आमच्या दोघांची. त्याचा जो पूर्ण घमघमाट घरामध्ये पसरलेला असायचा मॉर्निंगमध्ये, एस्पेशली साजूक तुपात परतलेला, की आय थिंक ही जी डिश आहे ती युनिक आहे. आणि वीकमधल्या प्रत्येक दिवशी जरी असली तरी लाईक वी वर मोर दॅन हॅपी. सो डेफिनेटली लाईक टॉप लाईक रेटेड ब्रेकफास्ट. आणि हे बनवायला खूप मेहनत आहे, पण संपते लाईक विदिन मिनिट्स. आणि सो इथे ऍक्च्युली आम्ही ट्राय केली ती लाईक सेम टू सेम रिमेक करायला, पण आमच्याकडनं झाली नाहीये. सो जेव्हा पण आई आता युएसला येते तेव्हा आईला ते आम्ही फर्स्ट थिंग करायला सांगतो. आणि लाईक शी सडकी म्हणजे बनवायला खूप जास्त मेहनत लागते, पण आम्ही लाईक विदिन सेकंड संपवत होती ऑलमोस्ट. इट्स आय थिंक आमच्या चाइल्डहुड मेमरीज आहेत त्या रेसिपी बरोबर. सो हा आपला किस तयार आहे. हो, हॅलो सुनील काका. हॅलो. त्या किसाचा तयार झाल्यानंतर बाहेर एवढा वास येत होता की आय कुड नॉट जस्ट स्टे बॅक. मी तिकडे ड्रॉइंग रूम मधून इथे बाहेर आतमध्ये बघायला आलो एक्झॅक्टली. आणि आता मी तो कधी खावीन असं झालंय मला. अप्रतिम. अनघाने केलाय म्हणून नव्हे, अतिशय छान झालेलं आहे. ओके, मी आता खाऊन बघते. खरंच तुम्ही प्लीज खाऊन बघा. येस. अनघाताई, सुनील काकांनी एवढी तारीफ केल्यानंतर मला राहत नाही, मी खाऊन बघते. अगदी नक्की, जरूर खाऊन बघ. आणि बघ खमंग वाटतोय का, मौसर झालाय का. अतिशय खमंग झालाय आणि छान शिजलाय. आणि चवीला तर वाहा, खरंच खूप म्हणजे त्या चवीत तीच गंमत आहे की ती सिम्प्लिसिटी आहे आणि सिम्प्लिसिटी आहे. फार तिखट जळजळीत असा नाहीये आणि पोटाला आराम मिळेल असं. कारण मला शांत वाटलं 1 चमचा खाल्ल्यानंतर. आता इतकी छान पौष्टिक रेसिपी तू आम्हाला दाखवल्याबद्दल आणि माझ्या चॅनलच्या नव्या एपिसोडमध्ये तू सहभागी झाल्याबद्दल थँक्यू भक्ती. खाऊन तर बघा. या तुझ्या नवीन तुझं काही उपक्रम केलास तर त्याच्यात तू मला पहिली संधी दिलीस, त्याबद्दल मी खरंच खूप खूप तुला धन्यवाद देते. कारण माझी तळमळ हीच आहे की जुन्या रेसिपी ज्या खूप खरंच हेल्दी आहेत आणि नवीन लोकांना ते कळल्या पाहिजेत. कारण छोट्या छोट्या गोष्टीत पण याच्यात खूप सारं काही सामावलेलं आहे जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाला आवश्यक आहे. मला अजून एक अनघाताईबद्दल सांगायला असं आवडेल की ती अशा पारंपरिक खूप वेगवेगळ्या रेसिपीज करत असते. मुलं घरातले सगळेजण खाऊ शकतील, पण आपण सध्या युट्यूबचा आधार घेऊन किंवा कोणाला तरी ऑर्डर देऊन त्या रेसिपीज करत असतो. त्यापेक्षा तू शिकवल्यास त्या रेसिपीज तर असं माझ्या नेहमी मनात येतं. अरे तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. मला वैयक्तिक अशा पौष्टिक हेल्दी आणि ज्या आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, इन्ग्रेडियंट कायम असतात, त्यातल्या खूप चांगल्या रेसिपी मी शिकवू शकते. ओके, मला नक्की आवडेल. ओके. सो तुम्हाला जर अशा काही वेगवेगळ्या रेसिपीज पारंपरिक आणि मुलांना मोठ्यांना आवडतील अशा शिकायच्या असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी अनघापर्यंत नक्की पोचवीन. या तुम्हाला जर माझ्या चॅनलवर एपिसोड करायचा असेल तर मला नक्की संपर्क करा. आणि आजची रेसिपीची कृती
हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुन्हा भेटत राहू पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत 3 cheers आणि हो खाऊन तर पहा. 3 cheers. येस, थँक्यू.